शेतकरी मित्रांनो नमस्कार. आता जूनचा पहिला आठवडा चालू आहे. बऱ्यापैकी आता सगळीकडे आंब्याच्या बागेचं हार्वेस्टिंगचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता काही ठिकाणी पाऊस पण व्हायला चालू झाला आहे. त्यामुळे आता आंब्याची छाटणी करण्याचं काम सर्रास सगळीकडे चालू असते. आता आंब्याची छाटणी ज्यावेळेस आपण करत असतो, छाटणी करताना असं काही मोठं शास्त्र नाही, कारण की आजकाल आंब्याची छाटणी हा खूप मोठा विषय करून ठेवलेला आहे आणि शेतकऱ्याचा बराच जो खर्च होतो तो आंब्याच्या छाटणीवर होतो. तर छाटणी करताना फक्त दोनच गोष्टी लक्षात घ्यायच्या. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या झाडाची छाटणी करायची आहे, समजा मला ह्या झाडाची छाटणी करायची आहे, जरा पलीकडे झाला चला पुढं. आता मला समजा ह्या झाडाची मला छाटणी करायची आहे. छाटणी करत असताना काय करायचं, त्या झाडाच्या खाली जायचं आहे. मग झाडाच्या खाली जात असताना समजा एखादी आपल्याला फांदी थटते किंवा आता मला ह्या झाडाची छाटणी करायची, मला खाली जायचं, मला ह्या फांद्या थटतेत, तर मला काय करायचे आहेत, मामा कात्री द्या जरा. तर ह्या फांद्या मला खाली जाऊ देत नाहीत किंवा ज्या जमिनीला फांद्या आलेत त्या फांद्या मी कट केल्या. आता मी या झाडाच्या खाली बसलोय. ज्या खालच्या फांद्या आहेत आता त्या माझ्या ह्या त्या खालच्या फांद्या कट झाल्या. हां, आता हे माझं झाड खालून मोकळं झालं आणि आता खालून झाड मोकळं केल्यानंतर झाडाच्या खाली खोडात जाऊन आपल्याला काय करायचं आहे, वरती बघायचं आहे. ज्यावेळेस आपण वरती बघतोय आणि आपल्याला जर वर आभाळ दिसत नसेल किंवा ऊन खाली येत नसेल तर ते बघायचं. त्यावेळेस ते कोणती फांदी बघायची. मग त्यावेळेस जी जर तुमची मोठी जरी फांदी असली तर तिला सरळ डायरेक्ट करवतानं कुऱ्हाडीनं व कोयत्यानं आंब्याचं झाड कधीही छाटणी करायची नाही. एक तर करवत घ्या मोठ्या फांद्याला किंवा कात्री घ्या. ज्यावेळेस आपण झाडाच्या खालून वरती बघतो, जी फांदी आपल्याला सूर्यप्रकाश येऊ देत नाही ती फांदी सरळ आपल्या जी मग किती मोठी असू द्या ती सरळ करवताना आपल्याला कट करणं गरजेचं आहे. असं करून आपल्याला जे आपण म्हणतो झाडाची उलटी छत्री झाली पाहिजे, हे अशा आकाराचं झाड झालं पाहिजे. म्हणजे वर्ण पूर्ण ज्यावेळेस सूर्य माथ्यावर असतो सगळ्या फांद्यावर आपला सूर्यप्रकाश आला पाहिजे. ही सगळ्यात छाटणीमध्ये या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्या, ज्या खाली तटणाऱ्या फांद्या आणि ज्या फांद्या सूर्यप्रकाश येऊ देत नाहीत. त्याशिवाय अजून एक महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी बागेत ज्यांनी आंध्रावाल्यांकडनं भेट कलमं घेतली. भेट कलम म्हणजे जे साईडनं कलम केलं जातं, साईड कलम म्हणतो आपण, त्या केसला बऱ्याच ठिकाणी झाले काय, कलमाच्या खालून पण काय फुटवे आलेत ते तसेच ठेवले गेलेत. त्यामुळे काय काय झाडामध्ये 2-2 फुटवे आहेत खालून. म्हणजे कलमाच्या वरचा एक आहे आणि कलमाच्या खालचा एक आहे. जो कलमाच्या खालचा असतो तो झाला देशी, तो विनाकारण असा खूप जास्त वाढतो. मग त्याला ठेवून उपयोग नाही, त्याला आंबे पण लागत नाहीत आणि जर आंबे लागले त्याची आपल्याला विक्री होत नाही. जरी विक्री झाली ती 100 रुपये कॅरेट 200 रुपये कॅरेटपेक्षा जास्त दर त्याला मिळत नाही. त्यासाठी त्यातले झाडं काढून टाकणं गरजेचं आहे. किंवा जी देशी झाडं आहेत, कलम जळलेलं असते, कलमाय खालनं फुटले असते, पण ते शेतकरी लक्षात येत नाही आणि त्याची झाडं खूप जास्त वाढतात. ती पण झाडं आपल्याला बागेत ठेवायची नाही. तर आता इथं तुम्हाला दाखवतो. आता हे झाड आहे, हे झाड आता देशी गावरान झाड आहे. हे विनाकारण मोठे झाले. साईडचे जे केशरची कलमं आहेत त्याला त्रास करते. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर ही झाडं सर्वसाधारण 2-2.5 फुटावरून ती पूर्ण खालून कट करायची. आणि त्या कलमाला आपल्याला ज्यावेळेस आपण इथं अशी कलम 2-2.5 फुटानं कट करतोय त्या ठिकाणी जर आपल्याला असे फणगड असतील, म्हणजे फांद्या फुटल्या असतील तर त्या फांद्या ठेवायच्या. कारण की जर समजा मी आता ही फांदी इथनं कट केली तर काय होणार आहे, ह्याला इथून फुटवा येणार आहे. त्यात तो आपल्याला फुटवा सिलेक्शन करून ठेवायचा आहे आणि त्या फुटव्याला आपल्याला कलमं बांधायचे. पण त्याच्याऐवजी जर असं फांद्या असतील तर अजून फुटवा आपला गर्दी होणार नाही. एका फांद्याला जर इथं सगळ्या फांद्या आल्या तर गर्दी होईल, पण ह्याच ठिकाणी जर इथून फांद्या आल्या असं 2 ठिकाणी तर थोडे सुटसुटीत होईल. त्यामुळे आपल्याला कलमं बांधायला पण आणि फांद्या ठेवायला पण सोपं पडेल. त्यामुळे एक 2.5-3 फुटाच्या आसपास ही अशी झाडं पूर्ण आपल्याला कट करायची आहेत. कट केल्यानंतर कट करताना मात्र एक काळजी घ्यायची. तुम्ही आता बघताय स्लोपमध्ये कट करायचे. बऱ्याच ठिकाणी जर आडवा पूर्ण सरळ करवत चालवला फांदी सपय राहते. ज्यावेळेस आता पावसाचा दिवस आहे किंवा दव पडतं, दव पडल्यानंतर काय होणार, तिथं पाणी थांबणार आहे, पाणी जिरणार आहे, त्यातून झाडाला बुरशीजन्य रोगाचा अटॅक होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं, ह्या फांद्या ज्या आहेत त्या स्लोपमध्ये कट करायचे. आणि या फांद्या कट केलेल्या असताना थोडीशी पाणी नॉर्मल ओढून धरा, नॉर्मल, जास्त ओढ नका. ओढ नका तर हां. अशा पद्धतीने ज्यावेळेस कट करतो त्यानंतर आपल्या हार्डवेअरच्या दुकानात तुम्हाला जपानी डांबर किंवा वंगण आपण म्हणतो किंवा हे ते मिळतं. त्या ठिकाणी जर लावलं तुम्ही तरी चालतं. किंवा काय करा,
तुमचं ब्ल्यू कॉपर ऑक्सिक्लोराईड त्याची पेस्ट बनवून त्या स्टिकरचा वापर करून ते तुम्हाला इथं लावलं तरी पण तुमची फवारणी झाली. तर असं जर माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आपला शेतकरी मित्र सूरज अवताडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. माहिती कशी वाटली ती तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता. आणि छाटणारी जर तुम्हाला टीम पाहिजे असेल तरी तुम्हाला मिळते. पण शक्यतो जर तुम्ही स्वतः तयार झाला कारण तुमच्याकडे आंबा हा 20, 30, 40, 50 वर्षापर्यंत राहणार आहे. मग प्रत्येक वर्षी आपण दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही जर स्वतःची टीम तयार केली किंवा स्वतः लक्षात आलं आपल्या छाटणी कशी करायची तर तुम्ही घरच्या लेबरकडून पण छाटणी करून घेऊ शकता. ज्यांना जर शक्य नाही लेबर मिळतच नाहीत त्यांना पण आपण छाटणीची टीम प्रोव्हाइड करू शकतो. धन्यवाद.